ये सब 10 साल से कांग्रेस ने बहुत रुलाया है। इस बार हम लोग अपना बीजेपी को वोट देंगे। तर आम्हाला असा माणूस पाहिजे तो इथं काम करू शकतो आणि अमरजीतने ते करून दाखवलंय आमदार नसतानाही. अमरजीत सिंग की संजय फडणवीस का कशावरून वाटतंय असं? ते असं काम बी आमचं केली ना बरंच कंपाऊंडात लाद्या घालून. इथे तशी हवा मुस्लिम बहुल असल्यामुळे हा पट्टा जो आहे तो ख्रिश्चन आणि मुस्लिम बहुल आहे, त्यामुळे संजय फडणवीस यांचं इथे चांगल्या प्रमाणात वारं वाहत आहे असं लोकांना वाटतंय. नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत. विधानसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवसात मतदान होणार आहे, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं मतदारांना काय वाटतंय हेच आपण लोकमत कुणाला आहे ह्या माध्यमातून जाणून घेतोय. मी आता सध्या आहे कलिना विधानसभेमध्ये आणि या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे सेनेकडून संजय पोतनीस यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे, तर भाजपकडून अमरजीत सिंग हे या विधानसभेच्या रणधुमाळीत उतरलेले आहेत. तर नेमकं लोकांना काय वाटतं हेच मी जाणून घेणार आहे आणि माझ्यासोबत इथल्या या विधानसभेमधल्या गार्डनमधले काही इथले मतदार आहेत. काय वाटतंय, कलिना विधानसभेत कोणाच्या नावाची हवा आहे, संजय पोतनीस की अमरजीत सिंग? असं की जो संजय पोतनीस आमदार होते 10 वर्ष, त्यांनी कसल्या प्रकारचं काम केलेलं आहे लोकांची खूप त्याच्याबद्दल नाराजी आहे आणि अँटी इन्कम्बन्सचे भरपूर आहे त्याच्याबद्दल. आणि अमरजीत सिंग यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी 2014मध्ये निवडणूक लढले, ते फक्त 1200 मतांनी हारले. त्याच्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये या कलिना विभागामध्ये चांगलं काम सुरू केलं. इतर आमदारांचे फंड आणून लोकांची कामं करणं, शौचालयाची कामं करणं, असे रस्त्याची कामं करणं, गटारांची कामं करणं, अशा प्रकारचे आणि कचऱ्याच्या पेट्या सगळ्यांना वाटणं, अशा भरपूर सामाजिक कार्य केले त्यांनी. त्यामुळं जनतेच्या मनामध्ये एक विचार येतो की बसक्या आमदाराला निवडून द्यायचं की सक्रिय असणाऱ्या, राजकारण करणाऱ्या, समाजकार्य करणाऱ्या निवडून द्यायचं. म्हणून अमरजीत सिंग यांची भरपूर लोकांमध्ये इमेज झालेली आहे आणि तेच बहुतेक निवडून येतील असं. मनसेने पण संदीप हुटगी या उमेदवारांना याच विधानसभेतून उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? मतविभाजन होईल का त्यामुळे कुठे? विभाजन झालं पाहिजे, कारण मनसे हा मराठी उमेदवार आहे. मनसेमधला जो संदीप हुटगी काहीतरी नाव आहे त्यांचं, तर ते मराठी उमेदवार आहेत आणि ती मतं बहुतेक शिवसेनेची मतं आहेत, कारण पहिली मनसे आणि शिवसेना एकत्र होती आणि ते त्या पक्षाचे आहेत. मग त्यामुळं मराठी मतं कदाचित विभागले, कारण शिवसेनेची मतं, उभाटाची शिवसेना मतं आहे, ती विभागली जाण्याची शक्यता आहे त्याची आणि त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. इथे तशी हवा मुस्लिम बहुल असल्यामुळे हा पट्टा जो आहे तो ख्रिश्चन आणि मुस्लिम बहुल आहे, त्यामुळे संजय फडणवीस यांचं इथे चांगल्या प्रमाणात वारं वाहत आहे असं लोकांना वाटतंय. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी इकडे फेरफटकासुद्धा मारलेला नाही आहे. लोकांना 10 वर्षापासून पाण्याच्या समस्या, गटाराच्या समस्या आणि अनेक विविध समस्या इकडे आहेत, पण त्या समस्यांचं निराकरण किंवा त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांना संवाद साधणं, ह्या सगळ्या गोष्टींपासून ते लांब राहत आहेत किंवा ते पळ काढत आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपली इकडे जहागिरी आणि आपणच पुन्हा निवडून येऊ, ह्या विषयावरती ते जास्त वेळ चालत नाही. त्यामुळे ही जी व्यक्ती आता अमरजीत सिंग आहे, आम्ही काय त्यांना पण जास्त एवढं हे करत नाही, पण त्यांचा विषय असा आहे की ते 10 वर्ष इथे बसून आमदारकी नसताना, काही नसताना लोकांच्या काही छोट्या मोठ्या सेवा करतायत किंवा जे काय ज्याप्रमाणे त्यांचा जो हे चाललेलं आहे त्या कासवाच्या चालीने ते आता सध्या इकडे चालत आहेत. पण निश्चित त्यांना विजय मिळाला पाहिजे आणि मिळेल असं लोकांना पण आता हळूहळू वाटायला लागलेलं आहे. कारण काय 10 वर्ष लोकांना त्रास काढायचा आणि त्यानंतर पण त्यांच्या जर काही निराकरण होत नसेल तर मग त्यांना त्याचं फळ मिळणारच आहे, कोणी असे ना तो. त्याच्यामुळे अमरजीत सिंग यावेळी थोडेसे हे होतील आणि जरा संदीप हुटगींनी जरा थोडंसं मतदानासाठी प्रयत्न केला वाढवण्याचा त्यांचा टक्का. तर मनसेने ह्या विधानसभेमध्ये 40,000 मतं एक वेळ घेतलेली आहेत. जर त्या मतांपैकी त्यांनी अर्धे जरी मतं त्यांनी घेण्यात जर त्यांनी यश मिळवलं ना, तर बऱ्यापैकी इकडे बीजेपीला निवडणूक जिंकण्यात एकदम मदत होईल. हवा म्हणजे भरपूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आमचे संजय भाई पोतनीस उभा आहेत इथून आणि त्यांचं इथं चांगलं कार्य आहे. ते पहिले 4 टाईम नगरसेवक होते, आता 2 टाईम आमदार, हा 3रा टर्न आहे. तर जास्तीत जास्त आता 3रा टर्न पण ते हॅट्रिक करतील अशी आमची आशा आहे. इथं बहुमत जास्तीत जास्त त्यांनाच मिळणार आणि तेच विजय होणार ही खात्री आहे आम्हाला. आणि हो, हॅट्रिक होणार आणि जिंकून येणार अशी कामं तशी आमच्या एरियामध्ये भरपूर त्यांनी केलेली आहे. कुर्ल्या भागामध्ये पण कामं चांगली केलेली आहेत.
नगरसेवक असताना पण त्यांनी चांगली कामं केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण बहुमताने ते जास्त बहुमताने निवडून येणार ही पूर्व आम्हाला खात्री आहे. फिलहाल में तो अमरजीत सिंह की चर्चा बहुत तेज़ी से चालू है, क्यों क्यों? क्योंकि वो पिछले 10 सालों से संजय पोतिस ने यहाँ पे अपनी शक्ल तक नहीं दिखाया। किसी मंडल में, किसी गणेश उत्सव मंडल में या नवरात्रि मंडल में कहीं पे वो कभी उपस्थित नहीं रहे। किसी के दुख सुख में भी कहीं उपस्थित नहीं रहे हो। और अमरजीत सिंह है वो पिछले बार 12 साढ़े 1200 वोट से हारे हुए थे, तो भी वो लगातार अपने विधानसभा में कुछ न कुछ काम कर ही जा रहे हैं। स्थानिक आमदार नदारत है, लोगों से मिलता नहीं है और उनके यहाँ पे अगर कोई समस्या लेके जाता है, सबसे ज़्यादा बड़ी समस्या यहाँ पे पानी का है। आप अगर शास्त्री नगर में जाएंगी तो जो सड़क है, मेन सड़क जहाँ से गाड़ियाँ जाती थी, कभी किसी ज़माने में वहाँ पे ट्रक जाती थी, राशन की जो पहले घासलेट जो आता था उसकी ट्रक जाती थी, टैंकर जाती थी, लेकिन आज वहाँ पे मोटरसाइकिल जाने की अवस्था नहीं, पैदल लोग चल नहीं सकते। आप शास्त्री नगर के अंदर अगर खुद जाएंगे देखेंगे तो पैदल चलने की जगह नहीं, सिर्फ रोड के ऊपर पाइप और पाइप ही पाइप है। तो पानी की इतनी बड़ी समस्या है। 10 साल से स्थानिक आमदार होते हुए भी संजय पोतनीस जी ने कुछ भी नहीं किया है। लोगों का बोलते हैं ना, शास्त्री नगर के लोग जाते हैं तो बोलते हैं हमको तो शास्त्री नगर वाले वोट देते ही नहीं हैं। कुंचीकुरू नगर के लोग जाते हैं समस्या लेकर के, वहाँ पे भी आप समस्या देखिए तो पूरा पीछे का जो नाला है भरा हुआ है एकदम, और इस तरह से भरा हुआ है कि उसके ऊपर पैदल चल सकते हैं, इस तरह का भरा हुआ है। अमरजीत सिंह की संजय पोतनीस का कशावरून वाटतंय असं? ते असं काम बी आमचं केली ना बरंच. कंपाऊंडात लाद्या घातल्या, कंपाऊंडात लाद्या बसवल्या. आता तिसऱ्या टर्म मध्ये त्यांची हॅट्रिक होईल का? अगदी आता काय सांगणार सांगणार निवडून यायला पाहिजे. कामं करतात का? हो करतात. तुम्हाला काय वाटतं आजी? तेच आम्हाला वाटतं. बाजूबाजूला बाजूबाजूला आहे. कोण कोण वाटतं? हेच पोतनीच वाटतं आम्हाला. कशामुळे असं वाटतंय? ते आता गटार पाऊस पाणी भरलं का गटार हे करतात, साफ करतात 2-3 वेळा महिन्यातून. नाही तर पाणी भरते ना आमच्या इथे, पाणी भरते तेवढी सोय करतात. संडास आम्हाला बांधून दिला. विभागात कामं आहेत त्यांची असतात, कामं असतात. आणि तिसऱ्या टर्म मध्ये पण ते आमदार होतील असं वाटतं? होणार असं वाटतं आम्हाला. तर आम्हाला असा माणूस पाहिजे तो इथं काम करू शकतो आणि अमरजीतने ते करून दाखवलंय आमदार नसतानाही. तुम्ही काय सांगाल, काय वाटतंय कलिना विधानसभेतलं लोकमत काय वाटतंय? कुठं कोणाच्या बाजूचं जास्त वारं आहे काय वाटतं? मेरा बोलना ऐसा है कि कोई भी हो, कांग्रेस के हो या शिवसेना के हो, लेकिन यहाँ पे जो काम होना चाहिए बस हमको सिर्फ काम से मतलब है। यहाँ पानी का प्रॉब्लम है या गटर का प्रॉब्लम है, जो भी XYZ का, सब आते हैं, सब बोलते हैं हमको वोट दो, लेकिन वोटिंग होने के बाद अगर जीत जाते तो वेल एंड गुड, अगर हार गए तो फिर वो भी आते नहीं। तो हमारा बोलना है जो भी अगर यहाँ पे निवडून होके आ रहे तो उनको यहाँ पे आके उनका काम करके फिर देना, उनका काम है। अगर वो जैसे बोलते कि आप मुझे वोट दो हम आपका काम करेंगे, ठीक है, ऐसा कुछ भी नहीं होता है। हम उनको निवडून ला के देते, बट उनके जब हम उनके पास जाते हैं तो बोलते कि आप कौन से एरिया से आए, कौन से विभाग से आए, उनका बोलना ऐसा होता है। उनको जरा भी टाइम होता नहीं हमारे पास। जब वोटिंग का टाइम जब कुछ आता है तब वो लोग यहाँ पे आते हैं, बाकी टाइम कोई भी आता है नहीं। तो मेरा इतना ये बोलना है कि जो भी यहाँ पे आएगा उनको यहाँ की जो भी तकलीफ है, समस्या है, पहले वो हल कीजिए। त्या आमदाराने इथं येऊन बघितलं पाहिजे होतं. फंड येतो नाही येतो वेगळा प्रश्न, पण त्यांनी इथं कधीच आला नाही तो. तर पोतनीस सोडून इतर कोणीही पक्षाचा निवडून आला तरी चालेल, पण आमचे प्रयत्न असेल की शिवसेना धनुष्यबाण म्हणजे नरेंद्र मोदी महायुतीच आली पाहिजे इथं, आणि आम्हाला शिंदे सरकारच पाहिजे परत राज्यात. याच्यावर आजारी माणसं कुणाला त्रास झाला कसं जायचं हे बघा. नेता लोक आले इकडे, आता पण आले सध्या. हे व्यवस्था बघून ती लोक पाठून फिरून गेले. हे कोणाचं काम आहे? तुम्ही लोक एक दिवस इकडे चालू शकत ना, आम्ही एवढा दिवस आम्ही कसं काढायचं इकडे हे तुम्ही सांगा. हे बघता व्यवस्था गल्लीची, पावसात कसं राहायचं, लोकांच्या घरी संडासाचं पाणी जातात, गटराचं पाणी. आम्ही सुद्धा आमच्या नळाला गटराचं पाणी सुद्धा येतो, अजूनपर्यंत येतो. कसं राहायचं? विद्यमान आमदारांनी ह्यावर काही उपाययोजना केल्या आहेत का? तुम्ही त्यांची भेट घेतली का? अजूनपर्यंत 10 वर्ष झालं कोणी नाही केलं. आता एक उमेदवार आता आम्ही बघतो, आता उमेद ठेवतो त्यांच्याकडनं अमरजीत संघवर, तर त्यांनी केलं तर बरं आहे.
आता हेच उमेदवार एक आम्ही ठेवलाय बाबा, बघतो आता अमरजीत सिंग काय करतात आमच्यासाठी. तर हे तर आता तर काही सुधार झाला नाही अजूनपर्यंत. संजय पोतनीस येऊन गेला, सगळे येऊन गेले, मग कोणी काय केलं नाही. जो जॉब पे जाती है वो लोग डिप्रेशन में चली गई थी, 3 बजे उठती थी, ऐसे पाइप पे गिर जाती थी. पानी के लिए हर घर में तकलीफ, 3-3 का ये बीएमसी वालों ने 3-3 कनेक्शन हर घर में दिया है, पानी नहीं आया है. और लेटरिन बाथरूम 10 साल से कुछ नहीं बना है, टूटा है, जाके देखो. औरत लोग को पतरा नहीं है, ऐसा टूटा है. ये सब 10 साल से कांग्रेस ने बहुत रुलाया है. इस बार हम लोग अपना बीजेपी को वोट देंगे. खरं तर शिवसेना ठाकरेंकडनं संजय पोतनीस यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे, तर अमरजीत सिंग हे भाजपकडनं कलिना विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हेच दोन उमेदवार 2014 साली सुद्धा आमने सामने होते, पण अवघ्या 1200 मतांनी अमरजीत सिंग यांचा पराभव झाला होता. तर संजय पोतनीस यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली होती. त्यामुळे ही कुठेतरी काटेकी टक्कर आहे असंच म्हणावं लागेल. आणि खरं तर गेल्या 10 वर्षांपासून हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या बद्दल लोकांच्याही मनात एक कुठेतरी नाराजी आहे. त्यामुळे आम्हाला विद्यमान आमदार नको तर इतर कोणत्याही पक्षाचे आमदार चालतील. आणि जर का एक संधी जर आम्हाला द्यायची असेल तर मतदार म्हणून आम्ही ती संधी अमरजीत सिंग यांनाच देऊ असंही इथल्या लोकांचं म्हणणं आहे. काही प्रमाणात कामांच्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत लोकांच्या मनात सुद्धा इथं काही प्रमाणात विद्यमान आमदारांबद्दल नाराजी आहे. त्यामुळे आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत कलिनामधल्या जनतेचं, कलिनामधल्या लोकांचं लोकमत हे कोणाला असणार हे स्पष्ट होणार आहे. 23 तारखेला निकाल सुद्धा याचा स्पष्ट होईल. त्यामुळे आता कलिनामधला नेमका नवीन उमेदवार म्हणून कोणता चेहरा इथं येईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमतसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, कलिना.